नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे आरटीओ एएमव्हीआय जाहिरात साधारणतः मार्चमध्ये येणार आहे, पण तयारी मात्र आपली आजपासूनच पाहिजे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा सबस्क्राईब करा, तिकडे घंटी आहे ती घंटी वाजवा, म्हणजे आम्ही असेच प्रकट होत राहू. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या काही सेशन्समधनं आरटीओ एएमव्हीआय मेन्स जिथे आपले मार्क्स हे आपल्या सिलेक्शन पर्यंत घेऊन जात असतात त्याबद्दल बोलतोय. एक एक विषय आपण घेतोय आणि इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सच्या दृष्टीने सेकंड विषय आज आपण घेणार आहोत की प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, काय असली पाहिजे. याच्यामध्ये मुख्यत्वे दोन जे टॉपिक आहेत ते इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेड आहेत. मागचा इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल म्हणजेच ऑटोमोबाईल मधलं इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स बद्दल आपण बोललो होतो. तुम्ही जर ते सेशन नसेल बघितलं तर आता नक्की बघा. सेकंड जो टॉपिक आहे आपला तो टॉपिक आहे इलेक्ट्रिक व्हेकल, इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक व्हेकल. हा नव्याने ऍड झालेला सिलेबस मधला टॉपिक आहे, लेटेस्ट ट्रेंडचा टॉपिक आहे. त्याच्यामुळे याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने कमांड असणं खूपच गरजेचं आहे जर आपल्याला 2026 मध्ये आरटीओ एएमव्हीआय व्हायचं असेल तर. चला सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, अभी नहीं तो कभी नहीं, टार्गेट आरटीओ एएमव्हीआय मेन्स प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. कुठला विषय तर आपण बोलतोय इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक व्हेकल किंवा ईव्ही बद्दल. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये नेमके किती प्रश्न येतात, कोणते सब टॉपिक्स आहेत आणि नेमका अभ्यास कसा करावा याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असतो की दोन गोष्टी आयोग आपल्याला देतं, एक म्हणजे सिलेबस, दुसरं म्हणजे पीवायक्यू. आता सिलेबस काय आहे ते बघूया. नवीन 2022 ला जो सिलेबस चेंज झालेला आहे आरटीओ एएमव्हीआय मेन्सचा, सगळ्या नवीन विद्यार्थ्यांना मी सांगतोय, त्याच्यामध्ये हा जो सब्जेक्ट आहे तो ऍड ऑन झालाय. अगोदर कुठला सब्जेक्ट होता, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, जो आता नाहीये. मग आता इलेक्ट्रिकल व्हेकल मध्ये त्यांनी काय काय सब टॉपिक दिलेत बघा. इंट्रोडक्शन टू एनर्जी स्टोरेज रिक्वायरमेंट्स इन हायब्रिड अँड इलेक्ट्रिक व्हेकल्स. ओके, म्हणजेच काय की एनर्जी स्टोरेजच्या ज्या रिक्वायरमेंट आहे तुमच्या इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये किंवा हायब्रिड व्हेकल मध्ये. आता त्याचं नावच हायब्रिड आहे, याचा अर्थ काय तर ते इलेक्ट्रिक वरती चालतं आणि बाकीच्या फ्युएल वरती चालतं. तर हायब्रिड आणि इलेक्ट्रिक व्हेकल मधल्या एनर्जी स्टोरेजच्या रिक्वायरमेंट काय आहे तुम्हाला हे कळलं पाहिजे. साधी गोष्ट आहे, तुमचं जर व्हेकल फोर व्हीलर डिझेल वरती असेल तर दॅट इज नथिंग बट द वी कॅन से दॅट एनर्जी, केमिकल एनर्जी आहे, स्टोअर्ड आहे. ती एनर्जी कन्वर्ट कशामध्ये झाली पाहिजे, तुमच्या बेसिकली मेकॅनिकल एनर्जी मध्ये. तसंच जर इलेक्ट्रिक व्हेकल असेल तर एनर्जी स्टोरेज मध्ये एनर्जी कुठली असणार, इलेक्ट्रिकल एनर्जी, दॅट शुड बी कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल ज्यावेळेस ते व्हेकल रोडवर पळायला लागेल. म्हणजेच काय, पण याची स्टोरेजची रिक्वायरमेंट काय आहे, हायब्रिड असेल ईव्ही असेल. त्यानंतर बॅटरी बेस्ड एनर्जी स्टोरेज. आता बॅटरी बेस्ड एनर्जी स्टोरेज म्हणजे काय, बॅटरीच्या स्वरूपामध्ये आपण जे इलेक्ट्रिक चार्ज आहे किंवा इलेक्ट्रिसिटी आहे ती स्टोअर करून घेऊ शकतो. त्यानंतर बॅटरी हा महत्वाचा पार्ट आहे कशामधला, इलेक्ट्रिक व्हेकल मधला. म्हणजेच काय तर बॅटरी बद्दल आपल्याला सगळं माहिती असलं पाहिजे, ते सिलेबस मध्ये सुद्धा दिलेलं आहे. तर बॅटरीचे स्पेसिफिकेशन आपल्याला माहिती असले पाहिजे. पटकन एखाद्याला सांगता आलं पाहिजे की फोर व्हीलर मध्ये कुठली बॅटरी असते, टू व्हीलर मध्ये कुठली बॅटरी असते, व्होल्टेज किती असतं, करंट किती असतं, पॉवर किती असतं, चार्जिंग टाइम किती, डिस्चार्जिंग टाइम किती. हे सगळे प्रश्न येऊ शकतात आपल्याला आरटीओ एएमव्हीआयच्या एक्झामिनेशन मध्ये. तर बॅटरी स्पेसिफिकेशन महत्वाची आहे. बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम ज्याला बीएमएस म्हणतात, बीएमएस. तर बीएमएस खूप महत्वाची सिस्टीम आहे तुमच्या इलेक्ट्रिक व्हेकल मधली, आणि हे सगळे टॉपिक्स कुठे आहेत तुमच्या सिलेबस मध्ये. तर हेच टॉपिक जे आहेत हे महत्वाचे टॉपिक्स आहेत. डेफिनेटली 1998 पासूनच्या 2020 पर्यंतच्या खूप साऱ्या एक्झाम झाल्या, पण त्याच्यामध्ये हा विषयच नव्हता. त्याच्यामुळे 2020 असेल, 17 असेल, 13 असेल, 11 असेल, त्याच्या अगोदरचे जे काही असेल 1998 पासून इथे कुठेही याचे क्वेश्चन्स नव्हते. कारण हा लेटेस्ट 2022 मधला जो रिवाइज सिलेबस आहे त्याच्यामध्ये हा जो आहे हा टॉपिक ऍड ऑन केलेला आहे. आता आपण बघूया त्याच्यातले इम्पॉर्टंट सब टॉपिक. मी तुम्हाला वाचून दाखवलेलेच आहेत, पण याच्यामध्ये बेसिकली जर बघायला गेलं तर एनर्जी स्टोरेज रिक्वायरमेंट इन हायब्रिड अँड इलेक्ट्रिक व्हेकल, बॅटरी बेस्ड एनर्जी स्टोरेज, बॅटरी स्पेसिफिकेशन्स, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम, याच्यावरती तुम्हाला फोकस करावा लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, एवढे स्पेसिफिक टॉपिक त्या सब्जेक्ट मध्ये दिलेले आहेत. म्हणजे काय तर याच्यामध्ये खूप चांगली एक संधी आपल्याला विद्यार्थ्यांना आहे. कशाची तर आउट ऑफ मार्क
मिळवायची. का? कारण लिमिटेड टॉपिक आहेत आणि MCQ जे आहेत ते इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक व्हेकलशी संबंधित आहे. म्हणजे मेकॅनिकलचे सगळेच विद्यार्थी या बाबतीत आपण असं म्हणूया की त्यांनी हे टॉपिक बऱ्यापैकी कधीही न बघितलेले आहेत. म्हणजे आता सगळेच जण पहिल्यांदा बघणार आहेत, त्याच्यामुळे असं कन्सिडर करा की हे सगळे टॉपिक खूप सोपे आहेत. तुम्ही म्हणाल सर सोपं तुम्हाला वाटतंय, पण असं नाहीये, खरंच हे सोपे आहे, कारण हे जनरल यूज, डेली यूज मधले पॉइंट्स आहेत. त्याच्यामुळे याच्यावरती मायक्रो अनालिसिस करताना तुम्हाला एकदम छोट्या छोट्या गोष्टीवरती लक्ष द्यावं लागेल. फॉर एक्झाम्पल बॅटरी बेस्ड एनर्जी स्टोरेज. आता स्टोरेज म्हटलं तर काय की जी एनर्जी आपण स्पेसिफिकली स्टोअर करून ठेवू शकतो. जर तुमचं पेट्रोल व्हेकल असेल, केमिकल असेल, डिझेल असेल, पेट्रोल असेल, तर डेफिनेटली त्याच्या स्टोरेजसाठी आपल्याकडे काय असतं, तर टँक असते. बरोबर आहे. म्हणजेच इंजिन मला स्पेसिफिकली आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये स्टोरेज आहे, टँक आहे, फ्युएल टँक म्हणू आपण त्याला. बरोबर आहे. तसं जर बॅटरी बेस गाडी असेल, ईव्ही असेल, तर त्याच्यामध्ये स्टोरेज करण्यासाठी काय असणार, मग इथे असणार तुमची बॅटरी. तर सर्व प्रकारच्या बॅटऱ्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे ज्या 4 व्हीलर मध्ये, 2 व्हीलर मध्ये, इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये वापरतात. आता लिथियम आयॉन आपल्याला माहिती आहे मॅक्सिमम बॅटरी ही वापरल्या जाते. मग त्याचं व्होल्टेज किती आहे, त्याचं करंट रेटिंग किती आहे, चार्जिंग किती वेळ करावी लागते आपल्याला, ओव्हरचार्ज झालं तर काय होतं, बॅटरी त्या गाडीमध्ये चार्ज करावी लागते की गाडीमधनं काढून चार्ज करावी लागते, प्लग इन आहे की नुसतीच बॅटरी आहे, त्याच्या व्यतिरिक्त ते व्हेकल हायब्रिड आहे का. म्हणजे जसं आपण LPG वगैरे काही गाड्या होत्या मधल्या काळामध्ये, तर पेट्रोलवरती असायच्या आणि LPG वरती असायच्या, तर दॅट इज अ हायब्रिड व्हेकल. मग तसं याच्यामध्ये काही आहे का. तर हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला स्टडी कराव्या लागतील. किती चार्ज केलं म्हणजे किती किलोमीटर गाडी जाते, त्याची इफिशियन्सी कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या सब टॉपिक मध्ये जातो, मायक्रो अनालिसिस वरती जातो, तर जे सामान्य माणसाला प्रश्न पडू शकतात असे प्रश्न आपल्याला पाडून घ्यायचे आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं MCQच्या माध्यमातून. तर हा सब्जेक्ट एकदम सोपा वाटायला सुरुवात होईल. सेकंड आहे बॅटरी स्पेसिफिकेशन. साधी गोष्ट आहे, मी जर मोबाईल विकत घ्यायला गेलो तर रॅम किती आहे, बरोबर आहे, इनबिल्ट मेमरी किती आहे, कॅचे मेमरी किती आहे, बरोबर आहे, त्याच्यामधला OS काय आहे, सगळं विचारतो मी त्याला. इव्हन तो त्याचा चार्जर मिळाल्यानंतर तिकडे 33 आहे की 67 व्होल्ट आहे हे पण मला दिसतं. हे काय आहे, हे स्पेसिफिकेशन आहे. मग तसंच ज्या वेळेस मी एखादी इलेक्ट्रिक व्हेकल घेतो आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एनर्जी स्टोरेजचा पार्ट असतो बॅटरी, तर या बॅटरी बद्दल मला काय काय माहिती असलं पाहिजे, या बॅटरीची लाईफ किती आहे, या बॅटरीची चार्जिंग कॅपॅसिटी किती आहे, ही बॅटरी किती इफिशियन्सी देते मला, किती व्होल्टेज जनरेट करते, किती करंट रेटिंग आहे, याचं पॉवर रेटिंग किती आहे, 1000 खूप साऱ्या गोष्टी मला बॅटरी स्पेसिफिकेशनच्या माध्यमातून करता येतात. आता बॅटरीमध्ये जर फॉल्ट आला तर तो कसा निस्तरायचा, काय रिपेअरमेंट आहे त्याला, की काही अल्टरनेटिव्ह त्याला शोधता येतात. बरोबर आहे. ह्या बॅटऱ्या ज्या आहेत ह्या रिचार्जेबल बॅटऱ्या आहेत की नॉन रिचार्जेबल बॅटऱ्या आहेत, हे पण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. काही जण म्हणेल सर ह्या काय प्रश्न आहे, रिचार्जेबल बॅटऱ्या आहेत त्या, कारण आपण परत परत त्याला रिचार्ज करतो. डेफिनेटली, पण असेच ऑप्शन जर आपल्या आन्सर मध्ये असतील किंवा तुमच्या ऑप्शन्स मध्ये असतील तर तिथे आपण गडबडून जातो. मग अशा वेळेला तुम्हाला मी परत एकदा सांगतो की जे सामान्य माणसाला प्रश्न पडतात इलेक्ट्रिक व्हेकल बद्दल, ते तुम्हाला पाडायचे आणि त्याचे उत्तर शोधायचे. अशी बस जाताना तुम्हाला रस्त्यावरती दिसली असेल, जर तुम्ही सिटी बस बघितली असेल, इलेक्ट्रिक बस बघितली असेल, त्याला सायलेन्सर वगैरे नावाचा प्रकार नाही, शेजारनं गेली तरी माहिती पडत नाही का, कारण तिथे कुठल्याही प्रकारचं इमिशन नाही, कुठल्याही प्रकारचा स्पेसिफिक आवाज नाही, कंबशन नसल्यामुळे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला ऑब्झर्वेशननी शिकायला मिळतील. आता इलेक्ट्रिक व्हेकल हे ह्या प्रकारची बस जर तुम्ही बघितलं असेल तर वरतं असं टेकाडा आलेलं असतं. बऱ्याचदा प्रश्न पडतो की हे काय भानगड आहे, तर डेफिनेटली ते काय आहे, एनर्जी स्टोरेज सिस्टीम. आता याच्यामध्ये एनर्जी कुठली वापरतो आपण, चार्जिंग बॅटरी. म्हणजे बॅटऱ्या कुठे आहेत, ट्रॅक्शन बॅटरीज एनर्जी स्टोरेज. हे इथे हे जे दिसतंय वरतं टेकडं, हे जे आहे हे एनर्जी स्टोरेज आहे, म्हणजे बॅटरी आहे तिकडे. बरं, बॅटरीज आहेत, युटिलायझेशन होतं, हीट जनरेट होते, बरोबर आहे, मेकॅनिकल मध्ये कन्वर्ट होते. डेफिनेटली तिकडे काय असणार आहे, थर्मल, वी कॅन से दॅट टेम्परेचर रायझिंग पार्ट. तर तो जो आहे तो कुलिंगसाठी, कुलिंग युनिट इंजिन हे इकडे बसवलेलं आहे बघा, पॉवर कन्व्हर्टर आहे ते, तर हे इथे बसलेलं आहे. बऱ्याचदा तुम्ही जर बघितलं असेल तर डेपोमध्ये गाड्या उभ्या असतात, चार्जिंग पॉइंट्स तिकडे असतात, मागे प्लग इन असतं हे इकडे,
तर दिस इज अ चार्जिंग सॉकेट, बरोबर आहे. डेफिनेटली एअर कॉम्प्रेसर लागणार आहे तुम्हाला बाकीच्या सगळ्या वर्किंगसाठी. इलेक्ट्रिक एअर कॉम्प्रेसर इथं बसवलेला असेल, बऱ्याचदा ते फालकं असं उघडं असतं. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की डीसी सप्लाय लागतो, हायर डीसी, हायर व्होल्टेजला सप्लाय लागतो, 600 व्होल्टेज पर्यंत डीसी सप्लाय लागतो. मग अशा वेळेस जो कन्व्हर्टर आहे तो कन्व्हर्टर इकडे लागणार आहे, तो पॉवर कन्व्हर्टर सुद्धा इकडे असतो. लीड अँड प्रोपल्शन मॅनेजमेंट, तर हे जे आहे हा पॉवर कन्व्हर्टरचा सेक्शन आहे. तसंच जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाचं इथे एनर्जी काय आहे तुमची, कुठे स्टोरेज आहे, बॅटरीमध्ये. आणि ऍक्च्युअल मध्ये काय व्हायला पाहिजे, चाकं फिरायला पाहिजे, म्हणजे मेकॅनिकल एनर्जी. मग हे इलेक्ट्रिक एनर्जी शुड बी कन्व्हर्टेड इनटू मेकॅनिकल, म्हणजे ई शुड बी कन्व्हर्टेड इनटू एम. मग त्याच्यासाठी सगळ्यात मोठा पार्ट, हे चाक फिरलं पाहिजे म्हणजे इथं काय असायला पाहिजे, इथं मोटर असायला पाहिजे. मग ती मोटर कुठे आहे, इलेक्ट्रिक ट्रॅक्शन मोटर, बरोबर आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण लक्षात ठेवा, कॉमन सेन्सच्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा, त्याच्यावरनं आपल्याला खूप चांगलं इलेक्ट्रिक व्हेकलला स्टडी करता येईल. परत तसंच नुसतं ईव्ही, बॅटरी, ट्रॅक्शन मोटर, कन्व्हर्टर हे समजून चालणार आहे का, नाही. थोडं डिटेलमध्ये जावं लागेल. त्याच्यामध्ये काय आहे, सगळ्यात महत्वाचं बॅटरी हा महत्वाचा पार्ट आहे. बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम BMS हा सुद्धा खूप महत्वाचा पार्ट आहे. कारण बॅटरी चार्ज झाली आहे, डिस्चार्ज व्हायला लागली, त्याचा रेट किती आहे, किती किलोमीटर पर्यंत जाणार आहे, नाहीतर रोडच्या मधातच ह्या गाड्या बंद पडल्या की विषय संपतो. असं होतं का, असं होतं, पण बऱ्यापैकी त्यांना अंदाज असतो की किती किलोमीटर ह्या गाड्या चालतात, किती चार्जिंग झालं पाहिजे, डेली किती चार्जिंग वरती ह्या गाड्या किती किलोमीटर चालतात. त्यानुसार तुम्ही जर बघितलं असेल शिवनारी, शिवशाही ह्या गाड्या काही ज्या आहेत ईव्ही गाड्या आहेत या, आणि ह्या लांब टप्प्याच्या सुद्धा ट्रॅव्हलिंग करतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल BMS सिस्टीम म्हणजेच बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीमचा खूप मोठा पार्ट असतो. चार्जिंग पासनं तर ऍक्च्युअल चाक फिरेपर्यंत, ज्याला आपण काय म्हणू, टॉर्क टू द ड्राईव्ह व्हील्स, म्हणजे बॅटरी पासनं, इलेक्ट्रिक एनर्जी पासनं चाक फिरेपर्यंत जी काही सिस्टीम आहे त्या सिस्टीमचा पार्ट आपल्याला माहिती असला पाहिजे. बरं, चार्जिंग केली, कुणाला केली, बॅटरीला केली. बरं, बॅटरी कुठल्या टाईपची आहे, लिथियम आयन आपण सांगितलं. त्याच्यामध्ये अजूनही वेगवेगळे प्रकार आहेत, त्याची कॅपॅसिटी काय असते, त्याचं वर्किंग मॉडेल प्रिन्सिपल काय असतं हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. ही जी बॅटरी आहे ती बॅटरी डेफिनेटली हाय व्होल्टेज आहे, कारण एवढे मोठे मोठ्या गाड्या धूळ ते चालवत असतं. मग हे जे हाय व्होल्टेज बॅटरीज आहेत, या बॅटरीज मध्ये जी काही एनर्जी स्टोअर असते तर त्याला कधी हायर एनर्जीला कन्वर्ट करावं लागतं, कधी लोअर एनर्जीला कन्वर्ट करावं लागतं. सिंपल आहे. AC ला DC मध्ये जर कन्वर्ट करत असेल तर त्याला आपण रेक्टिफायर म्हणतो. DC ला जर DC मध्येच कन्वर्ट करत असेल, ज्याला काय म्हणतो आपण की स्पेसिफिकली हा काय आहे, हा कन्व्हर्टरच आहे. DC टू DC, हायर लेवल टू लोअर, लोअर लेवल टू, दिस इज नथिंग बट द कन्व्हर्टर. DC आहे माझ्याकडे आणि त्याला मी AC मध्ये कन्वर्ट करतो, घरी आपल्या घरी लावतो, याला इन्व्हर्टर म्हणतो आपण, बरोबर आहे. आणि लोअर AC ला हायर AC मध्ये किंवा लोअर AC मध्ये कन्वर्ट करतो, याला सायक्लो कन्व्हर्टर म्हणतो. हे वेगवेगळे प्रकार झाले. 4 ऑप्शन माझे, इन्व्हर्टर, कन्व्हर्टर, बरोबर आहे, रेक्टिफायर आणि सायक्लो कन्व्हर्टर. कोण कशाला काय कन्वर्ट करतं हे जर मला कळलं तर बॅटरी खूप सोपी आहे. येते लक्षात या सगळ्या गोष्टी. मग याच्यामध्ये तुमचे जे काही लोड आहे किंवा मुव्हिंग पार्ट आहे, ओके, त्यानंतर इलेक्ट्रिक मोटर आहे, सिंक्रोनस मोटर वगैरे, तर ह्या सगळ्या मोटर्स याच्यामध्ये ज्या वापरल्या जातात त्याचा जर बेसिक आयडिया घेतली तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने हे सॉल्व्ह करता येईल. टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात, सिंपल बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल BEV, हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल विथ नो प्लग, प्लग इन हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे हायब्रिडच आहे पण विथ प्लग आहे, फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेकल, फ्युएल आहे इलेक्ट्रिक सेल आहे. सिंपल झाले 4 ऑप्शन माझे. ह्या प्रकारचे जर पॉइंट्स तुम्ही घेतले आणि जे कॉमन सेन्सचे प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये कॉमन सेन्सचे पॉइंट्स, फॉर एक्झाम्पल आताही जर तुम्हाला विचारलं इन्स्टंट की टू व्हीलरची बॅटरी किती व्होल्टची असते, 12, 6, 9, आपल्या डोक्यात वेगवेगळे प्रश्न येतात, तेच तुमचे ऑप्शन असतात. कन्फर्म जर मला माहिती असेल की नाही 12 व्होल्टचीच DC बॅटरी असते, मला सिंपल सगळ्या गोष्टी कळतात. तसंच इलेक्ट्रिक व्हेकल्स आहे, किती व्होल्टेज रिक्वायर्ड आहे,
टू व्हीलरमध्ये, फोर व्हीलर्समध्ये त्या बॅटरीची लाईफ किती आहे, त्याची कॅपॅसिटी किती आहे, त्याची इफिशियन्सी किती आहे, त्याचे टाईप कुठला आहे, बसेस कुठल्या कुठल्या आहेत, किती कॅपॅसिटीचे असतात, किती लोड घेऊ शकतात, या सगळ्या गोष्टी जर आपण एक कॉमन पर्सन म्हणून बघितल्या तर आपल्याला ईव्ही सोपा जाईल. याच्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या टेक्निकल गोष्टी सुद्धा आहेत ज्या आपण आपल्या बॅचमध्ये घेणार आहोत. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, एकदम सिंपल टॉपिक आहे, पण चांगल्या पद्धतीने आपल्याला करावं लागणार आहे, कारण याचं स्टडी मटेरियल बाहेर मिळत नाही. पण स्टडी मटेरियलची गोष्ट आली तर नक्कीच AMVI मेन्ससाठी आपले 3 बुकचा सेट, मेन्सचे सगळे टॉपिक म्हणजे 15च्या 15ही टॉपिक येथे कव्हर होतात. सेक्शन 1 मध्ये 5 विषय, सेक्शन 2 मध्ये 5 विषय, सेक्शन 3 मध्ये 5 विषय, हे सगळे बुकचा सेट आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. आपले पुणे आणि नाशिकच्या ऑफिसमध्ये सुद्धा अवेलेबल आहे, तुम्ही तो परचेस करू शकता. तसंच प्री आणि मेन्सचं PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, त्याचे आन्सर्स, त्याचे एक्सप्लेनेशन, हे तुम्हाला सगळ्यात बेस्ट टूल आहे. प्रिलिमसाठी सुद्धा उपलब्ध आहे आणि मेन्ससाठी सुद्धा उपलब्ध आहे. आणि तसंच सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आपले फॉर्म्युला शीट्स. विद्यार्थी मित्रांनो, मेन्सचा अभ्यास करताना जे काही टेक्निकल क्वेश्चन्स येतात त्याच्यामध्ये मॅक्सिमम रोल फॉर्म्युलाचा असतो, ते तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. हे सुद्धा प्रॉडक्ट आपलं वेबसाईटवरती ॲपमध्ये सुद्धा, हे सगळे पुस्तकं ॲपमध्ये सुद्धा आहे आपल्या, तुम्ही ॲपमध्ये सेक्शनमध्ये जाऊ शकता बुक्सच्या. ओके विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, हे दोनही विषय ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स आणि इंट्रोडक्शन टू ईव्ही खूप सोपे आहे. फक्त आपल्याला चांगल्या पद्धतीने करावे लागतील, त्याच्या चांगल्या नोट्स आपल्याला तयार करावे लागतील, जेणेकरून आपल्याला आउट ऑफ मार्क याच्यात मिळेल. आणि हे असे विषय आहेत जे सगळ्या मेकॅनिकल इंजिनिअरसाठी सारखेच असणार आहे. डिसिजन मेकर सब्जेक्ट आहेत, हे आपल्याला स्किप करून चालणार नाही. अशाच प्रकारच्या दर्जेदार कंटेंटसाठी आम्हाला सबस्क्राईब करा, तिकडे घंटी आहे ती घंटी वाजवा, म्हणजे असेच आम्ही प्रकट होत राहू. थँक्यू सो मच.